सध्या खूप जण व्हेजिटेरियन असणं प्रिफर करतात. त्याच्यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. पण व्हेजिटेरियन झाल्यानंतर आपली सेलिब्रेशन्स तर काही थांबत नाहीत. मग आपल्याला बर्थडे असतो, ॲनिव्हर्सरीज असतात, काही अनेक वेगवेगळे ओकेजन्स असतात किंवा या सगळ्यांव्यतिरिक्त आपल्या सगळ्यांकडे एक चटोरी जीभ असते, जिथे आपल्याला चवदार चविष्ट काही ना काही हवं असतं. मग जेव्हा डेझर्टचा प्रश्न येतो किंवा स्वीट टूथचा प्रश्न येतो, तेव्हा सगळ्यात मोठा एरिया जो कव्हर होतो किंवा सगळ्यात पहिले जी आपली नजर पडते ती जाते बेकरी प्रॉडक्ट्सवर. पण एगलेस बेकरी प्रॉडक्ट्स म्हटल्यानंतर अजून छोटासा स्पॅन तयार होतो. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर किंवा ह्या एका भल्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर छोट्याशा गोष्टीतून घेऊन आलोय आम्ही आज देवास केककडून. देवास केकमध्ये तुम्हाला सगळे बेकरी प्रॉडक्ट पूर्णपणे व्हेजिटेरियन मिळतील आणि फक्तच व्हेजिटेरियन नाही तर ते चवदार सुद्धा मिळतील. म्हणजे केक्स असतील, खारी असतील, टोस्ट असतील आणि अजून बरंच काही. तर इथे काय काय आहेत ते आपण बघूच यात. बट आय कॅन गॅरंटी यू की तुम्हाला इथे 99 रुपयांपासून केक्स आणि 10 रुपयांपासून अजून भरपूर वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात. तर ते काय आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आयडियली बिझनेस सुरू करताना मला एक केक शॉप सुरू करायचं आहे असा जर थॉट असेल तर आपण एक छानसं छोटंसं टुमदार शटर घेतो आणि त्याच्यामध्ये आपण आपलं एक छोटंसं केक शॉप सुरू करतो. पण जेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक मोठी कल्पना येते की आपल्याला कॉस्ट वाईज एफिशियंट, सगळ्यांना परवडेल असं आणि मोठमोठ्या ब्रँड्सच्या केकच्या चवीला, क्वालिटीला आणि त्याच्या प्रेझेंटेशनला पण तोड देईल असं जर बेकरी आणि केक शॉप प्लस कॅफे उघडायचं असेल तर एक भव्य दिव्य मोठंसं प्रशस्त शॉप उघडलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला केक्स पण सापडतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळे बेकरी प्रॉडक्ट सुद्धा सापडतात. मग त्याच्यामध्ये खारी असतील, टोस्ट असतील, ब्रेड असतील, बन्स असतील, हॉटडॉग बन्स असतील, क्रीम रोल्स असतील अँड व्हॉट नॉट. इनफॅक्ट जर तुम्ही कुकीज जर ट्राय केल्या नाहीतल्या, ट्रस्ट मी, इतक्या खुसखुशीत आणि इतक्या छान मऊ आणि तुम्हाला परत परत खावे वाटेल अशा कुकीज इथे मिळत आहेत. कुकीज आतापर्यंत खाल्ले असतील चॉकलेट कुकीज आणि बटर कुकीज, पण जर त्याच्यातही तुम्हाला अजून वेगळ्या 4 व्हरायटीज म्हणजे टोटल 6 व्हरायटीज मिळत आहेत आणि त्यातली बटरस्कॉच कुकी इज यम यम यम. तुम्हाला खोटं वाटतंय? लेट मी शो यू. एक ही छानशी बटरस्कॉच कुकी आहे. जस्ट लुक ॲट द टेक्स्चर. इतकी खुसखुशीत ती कुकी आहे अँड आपला केक आपण जसा फोटो पाठवलाय तसा बनेलच की नाही अशी बऱ्याचदा आपल्याला शंका असते. मग कधी कधी आपल्या अपेक्षे इतका तो केक खूप छान बनून येतो आणि कधी कधी आपला अपेक्षा भंग होतो. पण जर तुम्ही देवास केकमध्ये येत असाल तर तुम्ही तुमचा केक लाईव्ह कसा बनतोय ते इथे बघू शकता. ॲट द सेम टाईम तुम्हाला जर काही कमी जास्त करायचं असेल, काही चेंजेस हवे असतील, काही कस्टमायझेशन हवे असतील, प्रोसेसमध्ये असताना सुद्धा ते सुद्धा तुम्ही लाईव्ह सांगू शकता. आणि तसाच आम्ही आज हा छानसा एक केक बनवून घेतला होता अँड बिलीव्ह मी हा केक इतका यम्मी बनला आहे. आता त्याचा फ्लेवर कुठला आहे आणि तो कसा बनला आहे ते तुम्हाला देवास केकमध्ये आल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर कळेल. आता माझ्या तोंडाला खूप पाणी सुटतं आहे. सो मी तर केक एन्जॉय करते, तुम्ही कधी व्हिजिट करताय? फायनल प्रॉडक्ट तर आतापर्यंत आपण बघितलंय, म्हणजे केक कसा झालाय, बेकरी प्रॉडक्ट्स कसे बनलेत. बट बेकरी प्रॉडक्ट्सला घेऊन इतक्या साऱ्या मिसकन्सेप्शन्स आहेत की तिथे हायजीन नसते, तिथे खूप घामानेच काही ना काही काम केलं जातं किंवा तिथे पायाने तुडवलं जातं, ते खूप डर्टी असतं वगैरे वगैरे वगैरे. तर त्या सगळ्या मिसकन्सेप्शनचं सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसाठी आज प्रॉपर नेमकं काय असतं हे सोल्युशन घेऊन आली आहे. म्हणजेच काय तर देवास केकचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्या प्रोडक्शनमध्ये आपण आत्ता जाणार आहोत
आणि तिथे किती हायजिनिक, किती चांगलं आणि कसं प्रोडक्शन होतंय हे तुम्हाला तुमच्याच डोळ्यांनी बघायला मिळणार आहे. पूर्ण प्रोडक्शन हाऊस जे बेकरीच्या म्हणजे शॉपच्या एक्झॅक्ट वर आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे पूर्ण प्रोडक्ट्स बनतात, केक्स बनतात, त्याचे बेस, त्याच्यानंतर टोस्ट, खारी, बन अँड वॉट नॉट हे सगळं इथे बनतं. आणि इथे बनत असताना सुद्धा तुम्हाला आत्ताच्या सिच्युएशन वरून सुद्धा अंदाज येत असेल की इथे किती क्लीनलीनेस, किती हायजीन मेंटेन केली जाते. त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे, जेव्हा कमी जागा असते, कंजेस्टेड प्लेस असते, तेव्हा हवा खेळती राहण्याला, व्हेंटिलेशनला सुद्धा स्कोप नसतो आणि म्हणून सुद्धा बऱ्याचदा हायजीन मेंटेन करता येत नाही. पण ह्या गोष्टीची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली गेली आहे की व्हेंटिलेशन मेंटेन राहिलं पाहिजे, जागा पुरेपूर असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमी जागेमुळे येणारे प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि क्लीनलीनेस आणि हायजीन मेंटेन करण्यासाठी जेव्हा डेडिकेटेड हाऊसकीपिंगचा स्टाफ असतो आणि आपले जे शेफ असतात ते वेल ट्रेंड असतात आपापलं काम करण्यासाठी, तेव्हा ही अवस्था असते. लोकेशन आहे ग्रॅज्युएट चहाच्या बाजूला, कामगार चौक, वाळूज. अगदी आपला पुणे संभाजीनगरचा जो हायवे आहे तिथून अक्षरशः काही पावलांच्या अंतरावर. इथे तुम्ही येण्यासाठी तुम्हाला जर असं वाटत असेल यार मी सिटीमध्ये राहतोय, इथे कसा मिळेल मला, तर त्याच्यासाठी सुद्धा एक छोटीशी तरतूद तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे. पण त्यासाठी तुम्हाला पण एक पाऊल पुढे यायला लागेल. ते कसं, तर क्रांती चौकपर्यंत डिलिव्हरीज अवेलेबल आहेत किंवा क्रांती चौकच्या एरियापर्यंत डिलिव्हरीज अवेलेबल आहेत. तिथून पुढे जर तुम्हाला डिलिव्हरी हवी असेल तर ती तुम्हाला पिक करावी लागेल. सो आता तुम्हाला सिटीमध्ये पण ऑप्शन मिळत आहे. आणि जर तुम्ही येता जाता पिक करणार असाल, तुमच्या ऑफिसवरून घरी जाताना तुम्ही डब्बा संपवला नसेल किंवा बायको नाराज झाली असेल तर जाताना सुद्धा तुम्ही तुमच्या बायकोसाठी एक छानसं हॅपी मुमेंट पॅक करून घेऊ शकता.